नमस्कार. हे बघा, इथे दोन शेअर्स आहेत जे आत्ता मी बोललो होते. TGB बँक्वेट्स बरोडा बेस्ड हॉटेल कंपनी आहे आणि याचा टेक्निकल ग्राफ असा दिसतो आहे. ओके, दिस इज टिपिकली फॉर 1 इयर फॉर एक्सप्लेनेशन पर्पज. एप्रिल 24पासूनच आहे आत्तापर्यंत. आणि हा शेअर इज मॅन्डरिंग बिटवीन लेट्स से 13-12, आता सध्या 10ला आहे किंवा 9ला असेल, तर टू मे बी 17, 27 तर नाही झाला. 27 याचा 2-3 वर्षापूर्वी होता. तर ठीक आहे, 17पर्यंत 18पर्यंत ठीक आहे. तर 10 ते 18 टिपिकली 80%. मी म्हटलं ना, मार्केट पर्सेंटेजचा गेम आहे. पण हा पेनी शेअर आहे आणि नॉन ट्रस्टवरती आहे. पण बरेचसे लोक ह्याला अट्रॅक्ट होतात, म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही अट्रॅक्ट झालात तर त्याच्यावरून तुम्हाला एक्झिट पण व्हायला पाहिजे. 16-17ला यू मस्ट एक्झिट, किंवा 14ला सुद्धा एक्झिट पार्टली. याच्यामध्ये लिमिटेड तुम्ही पैसे लावायला पाहिजे. लिमिटेड म्हणजे टोटल फोलिओच्या मे बी 1% और मे बी 1.5%. राईट. बघा, तुम्हाला वर्षातनं 3 ते 4 अपॉर्च्युनिटी मिळालेली आहेत अशा शेअरमध्ये. राईट. सो दिस शेअर इज ऑलवेज बिंग ड्रिव्हन बाय समबडी. ऑपरेटर ड्रिव्हन शेअर असतात असे छोटे, त्याच्यामध्ये छोट्या माणसांना अट्रॅक्ट करतात. ओके, पण त्याच्यामध्ये आपण जर डिसिप्लिन जर गुंतवणूक केली आणि काढली तर तुम्हाला त्याच्यामधून पैसे मिळू शकतात. त्याची गॅरंटी काही नाही आहे, पण एज्युकेशन वाईज जस्ट ट्राईंग टू टेल यू की प्रत्येक शेअरला काय प्रत्येक एव्हरी डॉग हॅज इज डे, तसं प्रत्येक शेअर हॅज इज डे. राईट. तर हा शेअर मॅक्सिमम मला वाटतं 47-48-50 सुद्धा होता 10 वर्षामध्ये. तुम्ही हा बघितला 10 वर्षाचा चार्ट बघा. इट मे नॉट गो देअर. राईट. बिकॉज इक्विटी हाय आहे 27 कोटी आणि सेल्स सो आहेत, काय वाढत नाही आहेत. इट इज जस्ट रेस्टॉरंट आय थिंक, अँड मे बी मॅरेज हॉल वगैरे असले प्रकार असावेत. आणि जे बरोड्याचे माणसं आहेत त्यांना माहिती असणार आहे. TGB बँक्वेट्स वन अपॉन टाईम इट वॉज अ ग्रेट शेअर, आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. फंटास्टिक डायनिंग एक्सपिरियन्स होता इथे. पण त्याच्यामध्ये तुम्ही पैसे मिळू शकता. तुम्ही जिथे जिथे डायनिंगला जाता, ते जर मोठं हॉटेल असेल तर ऑब्व्हियसली त्याचा शेअरचा विचार करा. आणि तुमचे जे लंचेस, फ्री लंचेस जीवनात नसतात, पण तुमचं 1-2 लंच तरी वर्षातनं फ्री निघू शकतं. त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स दाखवायला पाहिजे. राईट. सो दिस इज अबाउट द पेनी स्टॉक्स, आणि TGB बँक्वेट्स इज वन ऑफ देम. आणि दुसरा आहे तो राणा शुगर आहे. दिस इज व्हॉट इज राणा शुगर. या राणा शुगरचं हेच सिमिलर हे आहे. रिझल्ट चांगले आले आहेत या क्वार्टरमध्ये, TGB आणि राणाचे सुद्धा. ओके, 21 होता, नंतर 26 गेला, आणि सध्या टिपिकली 11-12 आहे. बिकॉज शुगर सेक्टर इज ऑलवेज सायक्लिक. कारण शुगर सेक्टर नोबडी बिलीव्ज, नोबडी बाईज. याला काही बायर्सच नसतं शुगर सेक्टरला. तर बघा तुमचं लक. आणि हे सुद्धा मॅक्सिमम तुम्ही 10,000 15,000पर्यंत तुमच्या ॲडवायझरला विचारून घेऊ शकता, आणि 40-50% तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतात. ओके, आणि जास्त घेऊ नका, नाही तर सगळेच अडकून बसाल आणि शून्य होऊ शकतो. हा शेअर हा पंजाबचा शेअर आहे. राणा शुगर नावाची कंपनी इथेनॉल बनवते, शुगर बनवते, पॉवर बनवते. शुगर सेक्टर सगळ्याच खाली येतो. कधी वर जाईल सांगतात नाही, जाईल कधीतरी, पण त्याला 2-3 वर्ष लागतात. ओके, थँक्यू सो मच, अँड यूज दिस बेनिफिट.